नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू इयर ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत मार्लेश्वरला. तर आता थोड्या वेळ निघतो आहे मी मार्लेश्वरला. तर बघू आज मार्लेश्वरला जाऊन तुम्हाला जर धबधबा दाखवायला आम्हाला जर भेटला, जर खाली जाऊ दिला नाही तर धबधबा पण तुम्हाला आज मी दाखवेन मार्लेश्वरचा. तर तयार बियार झालो आहे आता. तर मी निघतो डायरेक्ट गाडी बसायला जातो, तिथून थेट आपण जाऊया. चला फायनली आम्ही आता मार्लेश्वर जायला निघतोय. ती गाडी आहे आपली, त्या गाडीने आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरला. सगळीजण येत आहे, त्यांची वाट बघतोय आम्ही. ते झाल्यावर आपण थेट निघू मार्लेश्वरला. चला. तर हे बघा, हे दोघं आलेत. या दोघांना त्या गाडीत टाकूया. अजून दोघं तिघ जण यायचे राहिले, त्यांची वाट बघतोय फक्त. कधी येत आहेत फक्त ते पाहिजे. तर आमचा फुरवेश बिचारा छोटा आहे, आंघोळ नाही गेला ना अजून नाही. आंघोळ नाही गेलीस ना रे? नाही गेली. कुठे जाणार रे? आज मार्लेश्वरला जाणार आहे. खूप मजा करायची. खूप मजा ना? चढून जायचं. चढशील काय? चढेन ना. मग चला. तर गाईस निघालो आम्ही फायनली मार्लेश्वरला. सगळेजण आले बघू शकता. बस निघूया आपण थेट. फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे मार्लेश्वरला. तर बघू शकता आपल्याला टॉपला असं जायचं आहे वरती. सगळेजण असे उतरले आहेत. तर थेट आपण निघूया, चालायला घेऊया. चला चला जाऊया आपण. पहिलं जाऊया एकदम. चालतंय? चला आपण जाऊया गाईस, लवकर जाऊया. आम्ही लेटच आलो आहे. लेट आलो तर काय वाटत नाही ना? चलशील ना? चला आपण गाईस थेट जाऊया. पाटणा येत आहेत. चला जाऊया जाऊया जाऊया. तर गाईस फायनली आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे. तिथे तुम्हाला असं दिसेल एंट्री गेट मार्लेश्वर देवस्थानचा. आता थेट आपण जाऊया चालत चालत. अशा शिड्या आहेत. परत पाठी चला गाईस, पायाने पडलेलो आहे आपण. परत जाऊया आता आपण थेट. पायाने होतो पडलो. कसं वाटतंय? सगळ्यांना सगळेजण आलेत. मी आता चालायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण असं व्ह्यू इथनं भारी वाटतो. पण आपण वर गेल्यावर ना एकदम चांगला व्ह्यू बघायला भेटते. ते येत आहेत बघा चालत चालत. दमले. हा फुगलाय पूर्ण असं बोलतायत. खरंच चालशील ना अजून? चालेल, जसं की जण चालेल म्हणतायत. तर थेट आता आपण निघूया. येताना काय बघूया काय भेटतंय आपल्याला. येताना आपल्याला काहीतरी सामान घ्यायचं आहे, ते पण आपण घेऊया. तोपर्यंत आपण चालूया, चालत चालत जाऊया पुढे. तर गाईस फायनली आम्ही अशी वर चढतोय. सगळीकडे अशी दुकानं वगैरे अशी दिसतात आपल्याला. मस्त अशी दिसतात. येताना बघूया आपण काहीतरी घेऊया आपण येताना. पण आपण थेट आधी पहिला पाय पडूया, मग आपण बघायचे पुढे जाऊया. काय वाटतंय? चढला एकदम नॉन स्टॉप. चला काय तर आपण जाऊया थेट. पाय वगैरे पडूया. तशी दुकानं वगैरे अशी सुरू आहेत आपल्या इथे. तर संपल्या आता. मेन देऊळ येत आहे. तर चला जाऊया. काय फायनली आम्ही आलो आहे. तरी तसं चप्पल काढायला आलो आहे. पुढे आपण चप्पल नाही काढू शकत, देवाचं खरं आहे. आम्ही चप्पल वगैरे अशा काढल्या आहे. तर इथनं तुम्ही बघू शकता, तिकडे पण असे देऊळ आहे. तिथं आम्ही जात नाही. तिथनं पण असे देऊळ आहे, तिथं पण असे देऊळ आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि धबधबा वरती आहे, पण तो काही पडत नाही आपल्यामध्ये. पाणी नाही धबधब्यावर. जेव्हा पाणी असतं ना, ते तुम्हाला नक्की एकदा मी दाखवेन. चला आता सीट आपण जाऊया. पाय पडायला लवकर जाऊया. आधी गर्दी नाही बघूया आपण जाऊया. तर असं हे आहे, प्रसाद वगैरे घेतोय आपण. प्रसाद वगैरे घेऊया. चला. नाही नाही गायद आपण नारळ वगैरे असं घेतलं आणि इथं आले मेन आपला इथे. तिथून जाऊया आपण आता. तर हे घ्या आता तुझ्या हातात.
आता थेड्यात पण आतमध्ये पाया पडायला जाऊया लगेच. गर्दी वगैरे नसून दे, पण इथनं तुम्ही वरनं व्ह्यू बघा कसा वाटतं. एकदम पावसाळ्यातनं तर ह्याच्यापेक्षा चांगलं वाटतं. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये पाय वगैरे पडून. व्हिडिओ दाखवला हां आतमध्ये व्हिडिओ दाखवत नाही शकत तुम्हाला, माफ करा जरा. इथेच आता कॅमेरा बंद करतोय. फायनली आमचं पाय वगैरे असं पडून झालेलं आहे. तर तुम्हाला मेन मार्लेश्वरला काय असेल ते दाखवतो तुम्हाला. तर बघा असे माकडं वगैरे छोटे छोटे बसले. इथे एक आहे, इथे एक आहे. तर इथून मस्तपैकी असं आपल्याला पावसाळ्यात असा धबधब्याचा व्ह्यू दिसतो. पण आता पाऊस नाही म्हणून आता व्ह्यू दिसत नाही. जेव्हा पाऊस असतो ना, पाऊस तेव्हा इथं आहे ना पाणी असतं ना एवढं काय सांगू तुम्हाला मी. काहीच वरती माकडे मला. गाइस फायनली आमचं पाय वगैरे पडून झाले. आतमध्ये फोन द्यायला अलाउड नाही म्हणून आता आतमध्ये पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला. पाय वगैरे पडून झाले ना, माकडाची स्टोरी माकडे तुम्ही जाताय खाली. पाय वगैरे पडून झाले. आता थेट घरी जातोय. माकड आमचा प्रसाद घेऊन गेला, ते पण ह्याच्या हातातून डायरेक्ट पिशवीत उचलून गेला. तर आता खूप बरं वाटतंय. कसं वाटतं? मजा आली. मजा आली. जास्त एवढी मजा नाही आली, एवढी जास्त मजा नाही आली. पण जेव्हा तुम्ही थंडीत नाही ना, दिवाळीच्या दरम्यान, तेव्हा तुम्हाला मजा येईल. कारण धबधब्यावर तुम्हाला जायला भेटेल. तर आता आम्हाला भेटलं नाही, पाणी नव्हतं म्हणून. आता थेट आपण बघू काय होतं. तर गाईज फायनली आता एक आपण खरेदी केलेली आहे पण एक गॉगल. आता आम्ही उतरतोय होणार आहे. तर आम्ही खाली उतरतोय बघा. जरासंच बाकी आहे. तर भूक पण नाही लागली. आता बघूया काय खायला भेटतंय. काय खाणार? मॅगी. गाईज इथे पण मॅगी खातो या. इथले आहे ना तुम्हाला मी सांगतो, आंबोळी ना, आंबोळी एक नंबर अशी आहे. एक नंबर असतो. तुम्ही मार्लेश्वर आला तर आंबोळी खाऊनच जा. तर चला आपण जाऊया, खाली आलोय आपण. तर बघूया आपल्याला खायला काय भेटतं. आपल्याला खाऊया आणि मस्तपैकी घरी जाऊया. उद्या आपला प्लॅन ठरला आहे वाटतं निवडीचा, तो पण आपण बघू. आता आज रात्री ठरेल नेमकं फिक्स काय जायचं आहे की नाही, नंतर बघू आपण. इथं खाली आलात ना की अशी सगळी दुकानं सुरू होतात. खायला तुम्हाला काय पाहिजे असेल तर सगळी दुकानं सुरू होतात. खूप सारे. आणि इथनं असं हे संपतं. आणि तुम्हाला आंबोळी खायची आहे ना, तर इथे येऊ शकता. माऊली आंबोळीच्या येऊन आंबोळी खा. एक नंबर अशी आंबोळी लागते. तर आपण आता जाऊया. भूक लागली, कुठेतरी हॉटेल शोधूया. स्टॉल भेटतील, ते पण चांगले आहेत. आले आता आपल्याला भूक लागली. आता बघूया आपण काय भेटतंय खायला. तर ते पुढे काय गेलेत काय माहिती नाही. फायनली माऊली आपण आलेलो आहे, माऊली हॉटेलवर. तर बघूया आपल्याला काय खायला भेटते. लाईट नाही वाटतं. तर आता बघूया आपल्याला काय खायला भेटतंय. तुम्हाला बोललो ना आंबोळीची बेस्ट असते. इथेच आपल्याला तुम्हाला आंबोळी खायला आलेली आहे. तर काहीतरी खाऊया आपण. आंबोळी नाही तर तू भजी. आम्ही माऊली हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथली बेस्ट आंबोळी आणि मॅगी लागते. तर आम्ही आंबोळी आणि मॅगी अशी ऑर्डर केली आहे. तर खूप कशी येते, कशी लागते ती. तर आता ऑर्डर केलेली आहे आम्ही माऊली हॉटेलमध्ये. दिवसात काही पार्टी आहे. तर आता बघू कसं लागते काय नाही. ऐकण्यात आले की आंबोळी आणि मॅगी ती बेस्ट लागते. होय ना? तू काय ऑर्डर केली आहेस? आईची आम्ही मॅगी ऑर्डर केलेली आहे. आंबोळी पण खातो. आंबोळी खाल्लेली आहे एकदा, ती चांगली लागली. आता मॅगी टेस्ट करूया आपण. ऑर्डर दिलेली आहे. तर बघू पुढे काय कशी लागते मॅगी. काहीच आपली इथं आंबोळी अशी आली आहे. बोलू शकते कसं आता सांगते लागा. टेस्ट करा, टेस्ट घ्या. बुलेट राजा तर तुम्हाला मी बोललो होतो की आंबोळीची टेस्ट पण एक नंबर आहे. असे एक नंबर असे बोलते. आता आपली मॅगी येते. बघूया आता मॅगीची टेस्ट पण कशी येते. ऑर्डर केलेली आपण. बघूया आपण. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बघा, जसा बोर्ड आहे माऊली रसवंती अमृत मूल्य. तुम्ही तिकडे या. मार्लेश्वरला वरती चढताना खाली जातं राईट साईड. बघूया आता कसं आहे ते. मॅगी आली बघू शकता. त्याची आपण टेस्ट घेऊन बघूया कशी आहे ती. आंबोळी आपण खाल्ल्या त्या मॅगीची टेस्ट बघूया आपण. माझी एक नंबरची मॅगीची टेस्ट आहे. तुम्ही पण याने खा. तर फायनली मित्रांनो आमचं खाऊन वगैरे झालं आहे. आंबोळी वगैरे तुम्हाला बोललो नाही तर या माऊली रसवंती गृह अमृत म्हणजे तिथे या तुम्ही. एक नंबर तुम्हाला काय ते आंबोळी आणि मॅगी भेटेल. आता आपण गाडीत जाऊया.
खेळात आपण घरी जाऊया. उद्या आपल्याला बाहेर पण जायचं आहे. हां उद्या आपल्याला बाहेर पण जायचं आहे. चला आता गाडी चालू आहे. येतात पाठवून. फायनली मित्रांनो मी आता घरी आलो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले भावांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करा. खूप सपोर्ट करता. असाच सपोर्ट राहून दे. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.